मी वासुदेव चांदूरकर, विस्तार शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे। आज आता यामध्ये आम्ही एक IFS मॉडेल इथे ठेवलेला आहे। या IFS मॉडेलमध्ये आपली एकात्मिक शेती पद्धत आपण याला असं म्हणू शकतो आणि याच्यामध्ये जे आहे ते एका एकरामध्ये आपण जवळपास 6 प्रकारच्या चारा व्हेरायटी आहे, फॉडर क्रॉप्स आहे। त्यामध्ये फुले गुणवंत ही जी व्हेरायटी आहे, या व्हेरायटीला खूप प्राधान्य आमच्या विभागात इकडे आमच्या भागामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर DHN6 आणि DHN10 यामध्ये याच्यामधून दुधाचं प्रमाणसुद्धा गाईमध्ये वाढतं आणि दुधामधलं फॅट पर्सेंटेज जे कमी असतं याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने फॅट पर्सेंटेज फुले गुणवंत या फॉडर क्रॉपमुळे वाढू शकतं। आम्ही ड्रॅगन फ्रूटचे प्लांट पण सुद्धा विकतो आणि यावर्षी आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे। हे ग्लॅड्युलस फुलाचं हे आहे, याचं पण प्रोडक्शन आम्ही करतो की लोकांमध्ये यामध्ये अवेअरनेस वाढावा। त्यानंतर ह्या वर्षी आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये पॅशन फ्रूटची लागवड केलेली आहे। तर याच्यामध्ये व्हिटॅमिन C, पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण याच्यामधून एक जर फ्रूट्स आपण खाल्लं तर पूर्ण आपल्याला एनर्जेटिक शरीरामध्ये येऊ शकते। त्यामध्ये आपण हे चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। त्यामध्ये हे टोमॅटो VNR 3348 या जातीची आपण लागवडसुद्धा इथे टोमॅटोची केलेली आहे। सुरनकंद याची लागवड केलेली आहे। अंबाडीचं पण आपण प्रोडक्शन घेतो आणि अंबाडीचं प्रोडक्शन घेऊन त्याचं सीड प्रोडक्शन करतो। त्यानंतर हे सीताफळ NMK गोल्ड म्हणून आहे। NMK गोल्डसाठी आपण आमचे शेतकरी उभे केले आहे। त्यानंतर हे BDN 716 नावाची व्हेरायटी आहे की यावर्षी आम्ही सीड प्रोडक्शन करून त्यामध्ये 50 शेतकऱ्यांना ती वाटली आणि अशा पद्धतीने त्याचं उत्पादन आलेलं आहे। यानंतर अशा आमच्याकडे जवळपास 6 प्रकारच्या चारा व्हेरायटी आहे, फॉडर क्रॉप्स आहे। त्यामध्ये फुले गुणवंत ही जी व्हेरायटी आहे, या व्हेरायटीला खूप प्राधान्य आमच्या विभागात इकडे आमच्या भागामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर DHN6 आणि DHN10 यामध्ये याच्यामधून दुधाचं प्रमाणसुद्धा गाईमध्ये वाढतं आणि दुधामधलं फॅट पर्सेंटेज जे कमी असतं याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने फॅट पर्सेंटेज फुले गुणवंत या फॉडर क्रॉपमुळे वाढू शकतं। आम्ही ड्रॅगन फ्रूटचे प्लांट पण सुद्धा विकतो आणि यावर्षी आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे। हे ग्लॅड्युलस फुलाचं हे आहे, याचं पण प्रोडक्शन आम्ही करतो। हे एक हळदी उकरी आहे। हळद आपण जे महिला आता हातानं उकरी करतात आणि हळद त्यामध्ये लावतात, तर हे न करता महिलांना इजा होतं, म्हणजे ड्रज रिडक्शन म्हणतो की कष्टाचे काम कमी व्हावं यासाठी एक हळद उकरी यंत्र आपण हे केलेलं आहे। त्यामध्ये इन्सेक्ट प्रो टॅब आहे। याच्यामध्ये गव्हामध्ये सोंडे होतात, तर याच्यामध्ये जर आपण हे टाकून ठेवलं तर याच्यामध्ये सर्व सोंडे पडून आपल्याला वन टाईम ते काढता येते। आपण हे महिलांना मशरूम बॅग हे तयार केलेलं आहे। मशरूम बॅगमध्ये आपण जवळपास आमच्या 35 महिला तयार झालेल्या आहे, त्यामध्ये ते मशरूम उत्पादन करतात। आणि या मशरूम उत्पादनापासून आमची एक महिला अशी तयार झालेली आहे की तिने याच्यापासून चॉकलेट निर्मिती करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती आता सध्या फेमस झालेली आहे। तर अशा पद्धतीचा एक आमचा स्टॉल आहे। हे आमचे एक हरभऱ्याचे बॅनर्स आहे, कोणत्या नवीन नवीन व्हेरायटी या हरभऱ्यामध्ये आहे। नंतर सीताफळ सुधारित जाती याच्यासाठी एक बॅनर ठेवला आहे। लंपी स्किनचा मागच्या वर्षी खूप प्रादुर्भाव होता, तर या लंपी स्किनसाठी आपण खूप अवेअरनेस केला। एक किसान सारथीसाठी आपण काम करतो आहे सर। एक टोल फ्री नंबर आहे की जे शेतकऱ्यांना आपण भरपूर प्रमाणामध्ये जवळपास याच्यामध्ये आम्ही 25,000 फार्मर रजिस्टर करून त्यांना आपण मॅसेज टाकतो आहे, टेक्स्ट मॅसेज। त्यानंतर हे पण या पद्धतीचं आहे। एक मधुमक्षिका पालनाचं पण सुद्धा आम्ही आता यावर्षीपासून सुरू केलेलं आहे। आणि त्यानंतर हे गांडूळ खत निर्मितीचं अशा पद्धतीने आपण आपण एक मॉडेल बनवलं, पण अशा पद्धतीने जर सर्वांनी असं गांडूळ खत निर्मिती केली तर त्यामधून चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन होऊ शकतं। त्यानंतर 2-3 वर्षाचा हे चालू आहे की गुलाबी बोंडअळी। त्यानुसार जर शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने टिप्स आपण केल्या तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होऊ शकतो। आणि हळदीच्या सुद्धा नवीन नवीन व्हेरायटी आलेल्या आहे। तर हळदीमध्ये आता जे एक नवीन व्हेरायटी आली आहे ISR प्रगती, ही 6 महिन्यामध्ये कमी पाण्यामध्ये येते आणि ही व्हेरायटीमध्ये कुरकुमींचं पर्सेंटेज खूप जास्त आहे। जवळपास आपल्या जनरल सेलममध्ये 3% 3.5% आहे, पण याच्यामध्ये 5% कुरकुमीन आहे आणि याची निर्यातीसाठी चांगल्या पद्धतीमध्ये याचं हे होऊ शकतं। धन्यवाद।